जर आपण आपल्या शेतात लावलेलं झाड जर फळ देत नसेल तर काढून टाकतो, तर येशूला काय शिकवायचं आहे ते समजून घेऊया आपण. या जगामधला प्रत्येक मनुष्य म्हणजे परमेश्वराने लावलेलं झाड आहे. या जगातला प्रत्येक मनुष्य म्हणजे परमेश्वराने लावलेलं झाड आहे. जर या झाडाने फळ दिलं नाही, पुढे काय बोलायचं तुम्हाला माहित आहे? मी पुढे काय बोलणार तुम्हाला माहित आहे? माहित आहे तुम्हाला? जर या झाडाने फळ दिलं नाही तर परमेश्वर काय करेल? बोला बोला, जोरात बोला. भीती वाटते तरी बोला. बोलायला भीती वाटते तरी बोला. काय करेल? झाड तोडून टाकेल. झाडाला आवडो की न आवडो. असं कोणतं झाड आहे की जे मालकाचा हात पकडू शकते आणि कोयता थांबवू शकते? आहे झाड असं? अहो, 100 फुटी झाड, त्याचा 15 ते 20 मीटर खोड, त्याच्या प्रचंड फांद्या, काहीही करू शकत नाही माणसाने कापायचं ठरवलं तर. तुम्ही कधी ऐकलंय की एक माणूस झाड कापायला गेला आणि मग झाडाने त्याच्या हल्ला केला आणि दोघांची जुंपली? ऐकलंय? ऐकलंय कधी? एक मोठं झाड होतं, एक माणूस कापायला गेला, मग झाड त्याच्यावर आलं आणि दोघांची लढाई झाली. ऐकलंय कधी असं? अशी बातमी कधी आली पेपरला? नाही आली. झाड जे आहे त्याच्यावर 100% अधिकार माणसाचा आहे. तसा या सगळ्या झाडावर 100% अधिकार देवाचा आहे. झाड कितीही मोठं असो, केवढंही मोठं असो, झाड माणसाचा हात पकडू शकत नाही आणि कोयता थांबवू शकत नाही. त्याप्रमाणे आपण सगळी झाडं आहोत. आपल्यावर त्याचा पूर्ण अधिकार आहे. पूर्ण 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 शब्द महत्वाचा आहे की मानवी जीवनावर परमेश्वराचा संपूर्ण अधिकार आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, ज्या क्षणाला तुम्ही म्हणाल की माझ्या जीवनावर परमेश्वराचा 100% अधिकार आहे, त्या क्षणाला तुम्ही खरे श्रद्धावंत होता.